सगळ्या पोल्स जे आतापर्यंत हाती आलेत त्यांचा विचार केला तर एनडीएला 300च्या वर जाताना कुठलीही अडचण देताना दिसत नाहीये। जर एनडीए 300च्या वर जात असेल तर सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण नसणार आहे। प्रश्न फक्त इतकाच असेल की जो 400 पारचा नारा देण्यात आला होता तो 400 पारचा नारा पूर्ण होतोय की नाही। आतापर्यंत जे एक्झिट पोलचे आकडे आलेत त्यानुसार तरी 400 पार जाताना दिसत नाहीये, पण 2019चा आकडा भाजप टिकवू शकेल अशी चिन्ह दिसतात। बऱ्याचशा एक्झिट पोलमध्ये भाजपचा आकडा हा 300च्या पुढे जाताना दिसतोय। 2019 मध्ये भाजपला 303 जागा होत्या। आता काँग्रेसचा आकडा लक्षात घेतला तर काँग्रेसला 2019 मध्ये 52 जागा होत्या, त्यापेक्षा काँग्रेस फार पुढे जाताना दिसत नाहीये। आणि एकूण इंडिया आघाडीचा विचार केला तर इंडिया आघाडी 125, 130 ते 150च्या आसपास आहे। इंडिया आघाडी ही या निवडणुकीमध्ये नव्याने स्थापन झालेली आघाडी होती। या अगोदरच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी नव्हती। इंडिया आघाडीमध्ये जवळपास 25 पेक्षा जास्त पक्षांचा समावेश होता, ज्यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता आणि इतर अनेक प्रादेशिक पक्षांचा त्यामध्ये समावेश होता।